राम कृष्ण हरी बसवा यांना घरी। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाहीये हा संदेश देत सिंदखेडराजा मतदारसंघातील मतदारांनी नव्या दमाच्या मनोज कायंदे यांना विजयी केलाय। सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची लढत आणि मतमोजणी ही देखील अत्यंत चुरशीची झाली आहे। प्रारंभीच्या टप्प्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनोज कायंदे यांनी एकदम उसळी मारून त्यांनी त्यांचा विजय तिथे निश्चित केलाय। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना मात्र नामुष्कीजनक पराभवाला समोर जावं लागलाय। अगदी वेळेवर तिकीट मिळवूनही मनोज कायंदे यांनी दमदार प्रचाराचं नियोजन केलंय। शेवटच्या 2-3 दिवसात मनोज कायंदे यांची लाट निर्माण झाली आहे आणि ही लाट विजयात परावर्तित झाली आहे। सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मनोज कायंदे 10,000 मतांनी मागे होते, मात्र ती आघाडी त्यांनी मोडून काढली आहे। 25 फेऱ्यांती मनोज कायंदे यांना 72,256 मते, दुसऱ्या क्रमांकावरील डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना 67,553, तर तिसऱ्या क्रमांकावरील डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना 59,838 मते मिळाली। 4,992 मतांनी मनोज कायंदे यांचा विजय झालाय आणि हा विजय मनोज कायंदे यांनी जनतेला समर्पित केलाय। आज दिवंगत वडिलांची आठवण होत असल्याचं देखील मनोज कायंदे यावेळी बोलताना म्हणाले। प्रचारापासून मतदान आणि मतमोजणीपर्यंत काट्यांची दुरंगी लढत ठरलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात अखेर शिवसेना शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी बाजी मारली आहे। त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांचा 661 मतांनी पराभव करीत विजयश्री अक्षरशः खेचून आणली आहे आणि मतांचं विभाजन आणि नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराने घेतलेली मते याचा शेळके यांना जोरदार फटका बसल्याचं चित्र समोर आलं आहे। 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयामागील निवडणूक विभागाच्या नवीन इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली। प्रारंभी पोस्टल मतांनी मोजणी करण्यात आली आहे। पोस्टलमध्ये शेळकेंनी बाजी मारली असली तरी आमदार संजय गायकवाड या पहिल्या फेरीत आघाडीवर होत्या, मात्र मतमोजणी एखाद्या सरपंच पदाच्या निवडणुकीसारखी चढउतार दिसू लागली। कधी गायकवाड यांना अल्प आघाडी तर कधी शेळके हे अल्पमतांनी पुढे असा खेळ सुरू राहिला। त्यामुळे अंतिम म्हणजे 25व्या फेरीत लढतीचा रोमांच कायम राहिला। 24व्या फेरीपर्यंत कोणाच्याही विजयाची खात्री नसल्याचं 25वी फेरी अंतिम फेरी निर्णायक ठरली। यात संजय गायकवाड यांनी बाजी मारली आणि ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत। महायुतीचे संजय गायकवाड यांना 90,457 मते मिळाली। आघाडीच्या जयश्री शेळके यांना 88,984 मते मिळाली आहेत। वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत बागोदे यांना केवळ 7,084 मते मिळाली असली तरी त्यांनी आमदार गायकवाड यांच्या विजयात आणि आघाडीच्या जयश्री शेळके यांच्या पराभवात मोठा वाटा उचललाय। लढतीत आघाडीच्या जयश्री सुनील शेळके यांच्यासह जयश्री रवींद्र शेळके या देखील तिथे होत्या। नामसाधर्म्याच्या देखील आघाडीला फटका बसला। त्याचं कारण जयश्री रवींद्र शेळके यांना 638 मते मिळाली आहेत। रिंगणातील अन्य उमेदवारांमुळे झालेल्या मतविभाजनाचा जास्त फटका आघाडीला बसल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे अटीतटीची लढत झुंज देऊनही ती आकडी फरकाने झालेला पराभव जयश्री शेळके यांच्यासाठी न भरून निघणारी राजकीय जखम ठरली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला देखील जोर का झटका धीरे से लगे या धर्तीवर मोठा धक्का लागलाय आणि दुसरीकडे या चुरशीच्या लढतीत तब्बल 1,660 मते नोटाला मिळाली आहेत आणि त्यामुळे जयश्री शेळके यांना मोठा फटका बसल्याचं आता मानलं जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।